झी 24 तास एक पाऊल पुढे. मोहामध्ये तोंडातून निघून गेलेलं वाक्य आहे असं मी मानत नाही. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे उदयजी, या सगळ्याला काही विशिष्ट संदर्भ आहेत. अजित पवार जे बोललेत ते इंदापूरमध्ये बोललेत. ते बोललेत सोलापूरमधल्या उपोषण करणाऱ्या शेतकऱ्याच्या संदर्भात. ते संपूर्ण महाराष्ट्रात पाणी मागणाऱ्यांबद्दल काय बोललेले नाहीत. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी लोक पाणी मागतायत त्याच्याबद्दल बोललेले नाहीत. विशिष्ट एका शेतकऱ्याचा संदर्भ घेऊन, त्याच्या मागणीचा संदर्भ घेऊन ते बोललेत. प्रभाकर देशमुख. मला त्या व्यक्तीशी माझा काही संबंध नाहीये. त्यातला मुद्दा मी आपल्या लक्षात आणून देतो, मला तुम्ही 1-2 मिनिटं जास्त द्या. हा प्रभाकर देशमुख आणि अजित पवार यांचं भांडण नाहीये, हे पाण्याचं भांडण आहे. आणि हे पाण्याचं भांडण आजचं नाहीये, हे पाण्याचं भांडण गेल्या 40 वर्षांचं आहे. आपल्याला कदाचित आठवत असेल 1971-72च्या दुष्काळामध्ये एक गाव एक पाणवठा ही चळवळ उभी राहिली. ती का उभी राहिली? तर दलितांना गावातल्या पाण्यावरती पाणी प्यायला मिळत नव्हतं, पाणी भरायला मिळत. डॉक्टर बाबा आढावांनी ती उभी केली होती. ती चळवळ उभी राहत असताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला जो उच्चवर्गीय जमीनदार होता तो दलितांबद्दल, पाणवठ्यावरती हक्क सांगणाऱ्या दलितांबद्दल ह्याच भाषेत बोलत होता. आणि त्याला नुसतं बोलत नव्हता, कृती करत होता. हीच आज परत 40 वर्षांनी आपण त्याच वळणावर आलोत. आणि आजही परत अजित पवार जे बोललेत ती उच्चवर्गीय जमीनदारांची पाण्यावरच्या मालकीची भावना जी आहे त्याच्यातून ते हे बोललेत. कारण सोलापूरचे देशमुख ज्या पाण्यासाठी उपोषण करतायत, अजित पवारांना जर ह्या विषयाबद्दल बोलायचं होतं तर ते मुंबईत बोलू शकत होते, आझाद मैदानात जाऊन त्यांना सांगू शकत होते. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना ते सहज शक्य होतं. पण दुष्काळासाठी मारण्यासाठी उपोषण करणाऱ्या प्रभाकर देशमुखांची दखल त्यांनी मुंबईत, पुण्यात कुठेही घेतली नाही. जाऊन फक्त इंदापुरात घेतली. म्हणजे तुमचं असं मत आहे की गर्दी पाहिल्यानंतर नाही, अजिबात नाही, याला विशिष्ट संदर्भ आहे. ही थट्टा उडवायची नाही, तर याच्या मागे जमीनदारी मानसिकता आहे. आणि सोलापूर आणि इंदापूर ह्या सगळ्या पट्ट्यामधला जो पाण्याचा संघर्ष आहे तो त्याच्या मागे. आपण जाऊया काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे, भाई जगताप यांच्याकडे. भाई जगताप, तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण गेले 3 दशक अत्यंत जवळून बघताय. इतक्या जबाबदारीच्या असणाऱ्या पदावरच्या माणसाकडनं अशा प्रकारची गफलत होणे, काय सांगाल तुम्ही? तुमचा पक्ष उपमुख्यमंत्र्यांकडे काय नजरेनं पाहतोय? मला असं वाटतं की स्वतः अजित पवारांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून झालेल्या अक्षम्य चुकीचं, हे त्यांचीच वाक्य आहेत. आणि त्यांनी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून त्यांनी माफी मागितली, अगदी आपल्या मीडियाच्या समोर. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवारांनी सुद्धा या बाबतीमध्ये माफी मागितलेली आहे. आता याच्याकडे काय बघायचं, कसं बघायचं, हा राजकीय प्रश्न होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आता 1971-72चा एक गाव एक पाणवठा वगैरे असं काय जे काय सांगण्याचा जो प्रयत्न करत आहेत, माझं म्हणणं असं आहे की राजकीय अशा ज्या काही घटना घडतात किंवा अशा प्रकारचा जो काही आज दुष्काळ जो तुम्ही आम्ही सामोरं जातोय, किंवा असे जे सामाजिक प्रश्न, सामाजिक चळवळ तयार होते आणि त्याच्यामधल्या ज्या काय भावना ज्या आपल्या लागलेल्या असतात सर्वांच्याच, अशा वेळेला आपण अतिशय सांभाळून वक्तव्य करायला पाहिजे. ही जाण त्यांना स्वतःला झालेली आहे. आणि म्हणूनच त्यांनी ते, आपण सुरुवातीला म्हणाला, मानसिकतेतनं त्यांनी हे वक्तव्य केलं, हा मुद्दा आहे. नाही, असं जर असतं तर मला असं वाटतं की तो आपल्या समोरच आहे की जवळजवळ 56 दिवस झाले देशमुख हे स्वतः ह्याला बसलेले आहेत. आणि त्यांनी सुद्धा ते उल्लेख केला, त्यांच्या त्या भाषणाचं जे क्लिपिंग आपण दाखवलं त्याच्यामध्ये त्यांचं जे वाक्य आहे ते परत एकदा आपण पाहा पाहिजे. तर की 56 दिवस झाले तरी सुद्धा पाणी देऊ शकत नाही कारण तिथे पाणी नाही, अशा प्रकारचं त्यांचं ते वक्तव्य आहे. हा प्रश्न
हे करून त्याच्यावर अगदी कुठेतरी त्याला जोडून असं काहीतरी राजकीय वक्तव्य करणं हे तितकंसं योग्य नाही. आणि हे करत असताना मला मुद्दाम या ठिकाणी सांगावंसं वाटेल, त्यांच्या पुढचं जे वाक्य होतं त्यांचं, जे ह्याच्यातलं लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये, तर ते वाक्य आदरणीय यांनी मुंडेंचं वाक्य होतं, ते त्यांनी रिपीट केलं. असं जर मी म्हटलं ते चालेल का? काय सांगाल? कारण माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यामध्ये अर्थात ह्या गोष्टीच्या याच्यामध्ये मला खरोखरच राजकारण आणायचं नाही, कारण हे खरोखर संवेदनशील हे असताना, हा विषय असताना कृपया असं याचं कुठेतरी मानसिकता असं काही करू नये. मुंडेंच्या नावावर काहीतरी खपवण्याचा प्रयत्न करण्याची काही गरज नाही. अरे खपवायचं त्यांचं काही कॉपीराईट ह्या पत्रकार आहेत, त्या पत्रकारांना विचारा. माझ्या काय ऐकिवात नाही. तुमच्या नाही म्हणजे नाही. ज्या वेळेला मुंडे साहेब बोलले असं भाईंना उपोषणाला बसलेत आणि भाईंना जे आठवतंय, तर त्या काळात कधी काही कोणी बोललेलं नाही त्याच्याबद्दल. त्यामुळे तो विषय आता काही लागू नये. आता आपण बोलतो अजित पवार म्हणजे ज्या पद्धतीने इंदापुरात बोलले, तुम्ही विसरला, मी काय करू त्याला? बरोबर. आपण नाही, मला एक सेकंद, भाईंनी जो उल्लेख केला ती भाषणाची क्लिप होई तर आपण परत दाखवा. प्रभाकर देशमुखांचा उल्लेख, त्यांच्या उपोषणाचा उल्लेख, पाणी सोडण्याच्या मागणीचा त्यांनी केलेला उल्लेख, ही भाषेची पद्धत, तुम्हीच वापरलेला शब्द देहबोली एकदा नीट बघा. आणि त्यांचं वाक्य काय आहे? माझं पुढच्या वाक्याबद्दल फार आक्षेप नाही माझा ती जमीनदारी मनोवृत्ती आहे. सुटलं का पाणी याचा अर्थ तुम्ही हवं तेवढं उपोषण करा, तुम्हाला मी पाणी देणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न आहे. नवाब मलिक, थेट आरोप आहे, बोला तुम्ही. एक राजकीय संवेदनहीनतेचं लक्षण आहे. सरकार या प्रश्नावर गंभीर नाही, त्याची खिल्ली उडत आहे आणि त्याहीपेक्षा जखमेवर मीठ चढतंय. नवाब मलिक काय म्हणाल? माधव भंडारींनी थेट आरोप केला. नाही, माधव भंडारीचं जे आरोप आहे की जमीनदारी मानसिकतेतून असं वाक्य बोलण्यात आलेले, हे अजिबात खरं नाही. पिण्याचे पाणी तुम्ही कालव्याच्या माध्यमातून सोडा, म्हणजे कालव्यातून पिण्याचे पाणी सोडल्यानंतर पिण्यासाठी नुसता वापर होत नाही. ते शक्य नाही की पिण्यासाठी कालव्यातून पाणी सोडावे. माधव भंडारी इथे उपस्थित आहे. पिण्याचे पाणी जरा ऐकून घ्या ना भंडारी साहेब, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. मोर्शी धरणातून जेव्हा पिंपरी चिंचवडला पिण्यासाठी पाणी बंद पाईपनी सोडण्याचा निर्णय झाला, त्याच्यावर जेव्हा कामं सुरू झाली, तुम्ही शेतकऱ्यांना भडकवला की आता पिण्याच्या पाणी बंद कालव्यातून गेला तर तुमच्या हक्काचे पाणी निघून जाणार. म्हणजे कुठेतरी तुम्ही राजकारण करून लोकांची भावना कसं भडकवता येईल, दिशाभूल कशी करता येईल, जमीनदारी मानसिकता अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यात विश्वास करत नाही. उलट तुमची मानसिकता दलितांबाबत, गरिबांबाबत काय आहे, या हजारो वर्ष या महाराष्ट्राने किंवा देशाने पाहिलेलं आहे. आम्ही त्या मानसिकतेने वागत नाही आणि दलित असेल, गरीब असेल, सर्वांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे. पण पिण्याचे पाणी कालव्यातून सोडता येत नाही, पिण्याचे पाणी बंद पाईपनी सोडता येते. ती योजना सर्व चालूच आहे. आता या दुष्काळी परिस्थितीमध्ये कालव्यातून पाणी सोडून प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी हे उपलब्ध होऊ शकत नाही, ही खरी परिस्थिती आहे. बरोबर. या विषयावर आपण माधव भंडारींचं मत घेणार आहोत, परंतु आपल्या सोबत आहेत अभय देशपांडे. अभय देशपांडे, तुम्हाला दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे यापूर्वी इतिहासात महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारचं वक्तव्य कोणी केल्यानंतर त्याला इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावर इतक्या वेळा अक्षरशः माफी मागायची वेळ आली होती का? भाग क्रमांक 1. आणि नंबर 2, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे हे सरकार, मग ते सहयोगी सरकार आहे, काँग्रेसचं आहे आणि एनसीपीचं आहे, त्या दोघांचं दुष्काळाकडे बघायचा दृष्टिकोन गांभीर्यपूर्वक नाही असा मेसेज गेला असं वाटतं का? उदयजी, तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो की संवेदना म्हणाल तर ही वक्तव्य जी केली, ही भाषा वापरायची आपण मला वाटतं मुभा एक ठराविक लोकांना दिलेली आहे. राज्यकर्त्यांच्या तोंडी, विशेषतः आंबेडकर, शाहू महाराज आणि फुल्यांचं नाव घेऊन राज्य करतात, त्या लोकांच्या तोंडात अशी फुल्यांची भाषा मला वाटतं शोभत नाही. मुळात प्रश्न असा आहे की मगाशी नवाब मलिकांनी उल्लेख केला आक्रमकतेचा. आक्रमकता असते, त्याचं कौतुकही झालं. अजितदादा पवार यांना फास्ट ट्रॅक कोर्ट असा उल्लेख व्हायचा त्यांचा, की मंत्रालयात खेटे मारणाऱ्या लोकांना एकाच भेटीत, पहिल्याच भेटीत काम होणार की नाही असं स्पष्ट सांगणारा, परखड बोलणारा वक्ता, एक नेता, अशी त्यांची ओळख होती. परंतु झालं काय की सततच्या निवडणुकांमध्ये मिळालेलं यश, थोडासा विरोधी पक्षाची धार कमी होणं आणि पक्षात आणि सरकारमध्ये वाढलेलं वर्चस्व, याच्यामुळे ती आक्रमकता हळूहळू आरेरावीपणाकडे जाते. आणि त्या आरेरावीपणामुळे मग आपण बांधू ते तोरण आणि म्हणू ते धोरण,
ही एक मानसिकता तयार होते आणि त्या मानसिकतेतून मला वाटतं अशा प्रकारची वक्तव्य जन्माला येतात. आता अजितदादा पवारांच्या लक्षात आली आपण काय चूक केली ते, म्हणजे त्यांचे सगळ्यात जास्त नुकसान म्हणजे संवेदनशीलता तर आहेच आहे, पण ज्यांच्याकडे आपण उद्याचे मुख्यमंत्री म्हणून बघतोय किंवा जे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करतायत त्यांच्या तोंडी मला वाटतं अशी भाषा मला वाटतं की शोभत ज्यांना नाही. आपण मुख्यमंत्री म्हणून बघतोय त्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया आता अभय देशपांडेंनी व्यक्त केली. त्यांचा पहिला प्रश्न अनुत्तरित आणि त्याहीपेक्षा सुद्धा दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरानंतर एक छोटासा प्रश्न निर्माण होतोय. तोही प्रश्न मी त्यांना ब्रेक नंतर विचारणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय दुष्काळ संवेदनेचा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.